तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश आणि मराठी योजना अपडेट या YouTube चॅनलमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत करतो. आणि मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा जी-आरसह हप्ते वितरण देखील लाडक्या बहिणीच्या खात्यात झालेले आहे. सर्वच मराठीतील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे हप्ते वितरण झालेले आहे. परंतु काही लाडक्या बहिणींचं जून महिन्याचे हप्ते वितरण आलेले अजून देखील खात्यावरती नाहीये. तर अशा देखील लाडक्या बहिणींसाठी मी एक गोष्ट सांगतो आणि महत्त्वपूर्ण अपडेट अधिकृत संकेतस्थळी जाऊन तुमच्या अकाउंटचे स्टेटस चेक करणे गरजेचं आहे. तर अशा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींचं असं होतंय, की मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी या पोर्टलवरती गेलेला असता तुमचा आयडी किंवा तुमच्या लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत तुम्ही स्टेटस चेक करायला गेलात, तर त्या लिंकमधून तुम्हाला बाहेर देखील टाकलं जातंय. तर बघा, अजून एक गोष्ट सांगतो, तुम्ही जवळच्या महिला बाल विकास केंद्रात जायचं आहे. तर तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला या सर्व डिटेल्स म्हणजे तुमच्या अकाउंटचा स्टेटस जो आहे, तो तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर जी ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींची रिक्वायरमेंट आहे, की माझे ई-के-वाय-सी अजून देखील का नाही होत आहे किंवा पोर्टल कधी चालू होणार? त्याचबरोबर पोर्टल चालू होणार नाहीये म्हणजे अजून तरी झाला नाहीये. महाराष्ट्र सरकार किंवा मंत्रिमंडळामध्ये लवकरच बैठक होऊन आपले मंत्री तटकरे ह्या घोषणा देखील करतील ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल. परंतु महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करणं बंधनकारकच आहे. ज्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपर्यंतच हप्ता आला आणि मे, जून हप्ते वितरण आले नाही अशा लाडक्या बहिणींसाठी के-वाय-सी बंधनकारक आहे. त्याचबरोबर ज्यांना मे आणि जूनचा हप्ते वितरण तुमच्या खात्यावरती डायरेक्ट डीबीटी झाले, त्यांना देखील ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. सहसा सर्वच लाडक्या बहिणींची अकाउंट स्टेटस चेक करून ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरपासून जो लाभ आला नाही, त्या लाडक्या बहिणीला अजून देखील एकही महिन्याचा हप्ते वितरण देखील झालं नाही. याचं एकच कारण आहे बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ई-के-वाय-सी करणं बंधनकारकच आहे. तुमच्या अकाउंटचे स्टेटस चेक करणं बंधनकारकच आहे. अथवा तुमच्या ई-के-वाय-सीमध्ये काही डॉक्युमेंटमध्ये चेंजेस असतील, तर ते देखील चेक करून प्रॉपरली सगळं भरणं गरजेचं आहे. आणि तुमचा जर मोबाईल नंबर चेंज झाला असेल, जो बँक खात्यावरती तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे अथवा जो बाकीचा जो लिंक आहे आणि आता चेंज केला असं देखील नसेल, असं देखील असेल, तर तुम्हाला हे सर्व क्लिअरिफिकेशन करून बहिणी अपात्र आहे त्या लाडक्या बहिणी जिल्हास्तरीयवरती महिला बाल विकास या अधिकाऱ्यांकडे जाऊन तुम्हाला हे स्टेटस चेक करून म्हणजे तिकडे जाऊन तुम्हाला क्लिअरिफिकेशन देणं अथवा तुम्हाला फॉर्म भरून देणं, की हा मी लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत पहिला देखील लाभ घेत होतो. आत्ता मला लाभ बंद झालेला आहे. ह्याचं क्लिअरिफिकेशन देऊन तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अजून शासनाने कोणताही निर्णय दिलेला नसून ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल लवकरच तोडगा निघून लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी सर्वच लाडक्या बहिणींना करावं लागणार असून तुम्हाला ह्या ई-के-वाय-सीचं स्टेटस अथवा तुमच्या अकाउंट स्टेटस चेक करण्यासाठी फॉर्म भरून द्यायला लागणार आहे. महिला बाल विकास अधिकाऱ्यांकडे जाऊन जिल्हास्तरीयवर तुम्हाला किंवा तालुका स्तरीयवर जाऊन ह्या महिला बाल विकास अधिकाऱ्यांना भेटणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल अथवा ज्यांचे पैसे बंद झालेत त्यांच्याबद्दल सर्वच अपडेट मिळून जातील. तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट मिळून जातील. धन्यवाद.